नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महाजनको टेक्निशियन 3 800 वॅकन्सीज आलेल्या होत्या। त्यामध्ये जे काही भानगडी मधल्या पिरियडमध्ये घडलेल्या होत्या त्यानंतर फायनली पेपर झालेला आहे। पेपर त्यांनी उरकला महाजनकोनी, परंतु रिझल्टमध्ये खूप जास्त प्रमाणात लेट होत आहे आणि मध्ये कोर्ट केस सुद्धा पडलेली होती CSR वगैरे नॉन CSR रिलेटेड। तर त्यामध्ये वरच्यावर अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल, इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याद्वारे आपण कळवतो आहे, त्याद्वारे आपण अपडेट्स देतो आहे। मागे 2 महिने आधी आपण सुद्धा 1.5 महिने आधी एक व्हिडिओ दिलेला होता आणि ते भरपूर व्हिडिओ आपले सुरूच आहे। त्यामध्ये कोर्ट केसमुळे थोडासा 1.5 महिना वेळ लागू शकतो किंवा 2 महिने सुद्धा वेळ लागू शकतो असं आपण सांगितलेलं होतं। तर मधल्या पिरियडमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते की सर याला आता किती वेळ लागेल किंवा काय वगैरे, तर आपल्याकडे काही स्ट्रॉंग अपडेट तेव्हा नव्हतं, परंतु आता रिसेंटली एक अपडेट आलेला आपण टेलिग्राम चॅनलमध्ये शेअरसुद्धा केलेला आहे। त्यानुसार त्या अपडेटनुसार साधारण 20 तारखेच्या आतमध्ये लिस्ट लागण्याची, फायनल लिस्ट लागण्याची शक्यता आहे। अजून कन्फर्म नाही आहे, परंतु शक्यता आहे। ते काय मॅटर आहे किंवा काय युनियननी काय प्रयत्न केला ते आपण आता बघू। बघा मित्रांनो, थोडं फास्टमध्ये सांगतो, स्क्रीनवर दिसेल तुम्हाला। महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 पदांची अंतिम यादी 20 एप्रिलच्या आत लागणार। डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक मानव संसाधन असं यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ 3 पदाची अंतिम यादी तात्काळ लावून भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी याबाबत संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 20 एप्रिल 2026 पासून संबंधित उमेदवारांना घेऊन आंदोलन करण्यास असण्याची नोटीस दिली होती। नोटीस दिलेल्या आंदोलनाबाबत त्या नोटीसीची प्रत प्रत्यक्ष भेटून डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक मानव संसाधन यांना देण्यात आली। त्या नोटीसीच अनुषंगाने महानिर्मिती कंपनीचे प्रकाशगड कार्यालय येथे डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक मानव संसाधन, माननीय आनंद कोत मुख्य महाव्यवस्थापक व माननीय पुरुषोत्तम वारजूरकर मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांच्या समवेत 13 एप्रिल 2026 रोजी कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस व कॉम्रेड अनिल बिडवाडकर संयुक्त सचिव यांनी सविस्तर चर्चा करताना महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ 3 पदांच्या भरती प्रक्रियेत मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये अंतिम यादी लावण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे प्रचंड असंतोष निर्माण झालेला निदर्शनात त्यांना आणून दिला असं महानिर्मिती कंपनीच्या प्रशासनाने चर्चेदरम्यान स्पष्ट करण्यात आले की IBPS या कंपनीला अंतिम यादी महानिर्मिती कंपनीकडून फायनल करून देण्यास आली व सोबतच जातीनिहाय आरक्षण व समांतर आरक्षण हे सुद्धा कळविण्यात आले आहे। त्यांनी लवकरात लवकर अंतिम निव्वळ यादी महानिर्मिती कंपनीत द्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। म्हणजे IBPS या कंपनीकडे इतरही काही कंपन्यांचे तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेची भरती प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे विलंब होत आहे। मात्र IBPS कंपनीच्या महाव्यवस्थापकाने IBPSने असं सांगितलं आहे की 20 एप्रिलच्या आत अंतिम यादी महानिर्मिती कंपनीत देण्याबाबत सहमती दर्शवलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे। महानिर्मिती कंपनीच्या व्यवस्थापनास याबाबत लेखी पत्र देऊन तसेच संघटनेस कळवावे असे विनंती करण्यात आली, ती मान्य केली असून 15 एप्रिल रोजी तसे पत्र संघटनेस देण्यात आले आहे। 15 एप्रिलला झालेल्या चर्चेची माहिती संबंधित उमेदवारांकरता उपलब्ध करून देण्यात येत आहे। आझाद मैदान येथे असलेले आंदोलन अजून सभेत स्थगित करण्यात आलेले नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे। आझाद मैदान इथे जे आंदोलन होणार आहे ते अजून स्थगित झालेले नाही आहे। ते आंदोलन होऊ शकते जर 20 पर्यंत यांनी रिझल्ट लावला नाही तर, ठीक आहे। कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिट 20 तारखेपर्यंत फायनल रिझल्ट हा लागला पाहिजे किंवा लागणारच आहे असं स्वतः जे काही MD आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि प्लस किंवा CGM आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु जर नाही लागलं तर 20 तारखेला आंदोलनासाठी तयार राहा असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे, या युनियनच्या मेसेजमध्ये असं दिलेलं आहे, ठीक आहे। तर यामध्ये आता किती काय चान्सेस आहे वगैरे जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो, मला तरी असं वाटतं की शक्यता भरपूर आहे, कारण की स्वतः जे मेन आहे महाजनकोचे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे वाघ साहेबांनी, त्याच्यामुळे याच्यामध्ये शक्यता भरपूर आहे। परंतु नाही झालं तर आंदोलनासाठी तयार राहा। आंदोलनामध्ये जे काही आता घडामोडी घडतील ते पुढे आपण कळवूच टेलिग्राम थ्रू किंवा आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू, ठीक आहे। तर आशा करतो मित्रांनो एक चांगली न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। महाजनको टेक्निशियन 3चे विद्यार्थी याच्या रिझल्टसाठी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी, त्यामुळे हे जे पुढे आता 20 तारखेपर्यंत काय होतं ते लक्षात घ्या, पण 20 तारखेपर्यंत रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा इंजिनियर अमोल। खाली लिंक दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला पुढे अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।